नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सीसॅटचे काही प्रश्न सॉल्व केले होते. ते प्रश्न होते पोलीस भरतीचे. मागील वर्षी जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमधले आपण काय केलेत ते प्रश्न सॉल्व केलेत आणि त्याचं ॲनालिसिस केला. त्याचे शॉर्ट ट्रिक्स आणि काय म्हणू शकतो आपण की कसे लवकरात लवकर ते सॉल्व करता येईल हे सर्व बघितलं होतं, बरोबर. तर आता आपण जे सगळे प्रश्न बघितले होते ते होते सीसॅटचे. आता राहिलेले आणखीन काही सीसॅटचे प्रश्न आहेत ते आपल्याला परत सॉल्व करायचे आहेत. तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, सॉल्व करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई शहरचा पोलीस शिपाई हा जो पेपर झालेला होता तो पेपर झाला होता 11/1/2025ला, तो सॉल्व करून घेणार आहे. आणि हा जो सेट असेल, संच जो असेल तो कोणता आहे तर बी. चला तर सुरू करूया. प्रश्न पहिला आहे म्हटलं, काल गुरुवार होता, उद्या 15 तारीख आहे, तर पुढचा शनिवारी कोणती तारीख आहे ना. काल गुरुवार होता म्हणजे आज काय असणार आहे, शुक्रवार असणार आहे. आज शुक्रवार उद्या शनिवार, बरं. काल गुरुवार होता, आज शुक्रवार, उद्या शनिवार, उद्या 15 तारीख आहे म्हणजे शनिवारची 15 तारीख आहे. आता प्रत्येक आठवड्यात परत तोच दिवस येण्यासाठी 7 दिवस त्यामध्ये आपण प्लस करतो, ॲड करतो. तर आज म्हणजे शनिवारी 15 तारीख आहे, तर पुढच्या शनिवारी 15 + 7 22 तारीख असायला पाहिजे. ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे की सकाळी 7 वाजता रमेश झेंड्याकडे तोंड करून उभा होता, तेव्हा झेंड्याची सावली रमेशच्या डाव्या बाजूने पडली तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला होते. आता जर समजा मी इथे एक झेंडा काढला आहे, हा समजा असा झेंडा आहे आणि समजू याची जी सावली आहे ती इथं पडते, अशी सावली पडते. आता इथं रमेश झेंड्याकडे तोंड करून उभा आहे. आता रमेश हा झेंड्याकडे उभा आहे तोंड करून, ठीक आहे. रमेश हा झेंड्याकडे तोंड करून उभा आहे. आता रमेशच्या डाव्या बाजूला म्हणजे ह्या बाजूला काय पडते, सावली पडते. मग ह्या बाजूला जर सावली पडते आणि कधी आहे, सकाळचे 7 वाजलेले आहे. सकाळचे 7 वाजलेले आहे म्हणजे सकाळचा वेळ म्हणजे सूर्य पूर्वेला असेल, म्हणजे या साईडला सूर्य असणार आहे. सूर्य या साईडला आहे म्हणजेच तो पूर्वेला आहे. ही पूर्व असेल तर हे पश्चिम. नेहमी कधी घड्याळासारखं चालत असतं, पूर्वच्या म्हणजे उत्तर असं चालतं, उत्तर पूर्व आणि दक्षिण. तर याची जी साईड आहे, ठीक आहे, लेफ्ट साईड आहे. लेफ्ट साईड काय असते, उत्तरेकडे लेफ्ट साईड जी आहे ती पश्चिमेकडे जाते आणि फेस जो आहे तो बघाल तर तुम्ही काय उत्तरेकडे गेलेला आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर काय असणार, उत्तरच असणार. उत्तरचं उत्तर. त्यानंतर 31 मुलींच्या रांगेत लीनाचा डावीकडून 15वा क्रमांक आहे, तर उजवीकडून मोजल्यास तिचा क्रमांक कितवा येईल. ज्यावेळेस असे प्रश्न येतील त्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं आता मी इकडे करताना 1 2 3 4 5, ठीक आहे, असं केलं आहे. पूर्ण ज्यावेळेस मी नंबर घेणार, जसं हा 1 2 3 4 5, आता 3 हा मध्ये येतो किंवा 3 ह्या साईडने घेतला आहे आपण, ह्या बाजूने. पलीकडच्या बाजूने घेताना 1 2 3 म्हणजे एक त्यामध्ये ॲड होतो. कसं ॲड होतो जसं बघा, मला आता इथला हा याची या बाजूने काढायचा आहे, ठीक आहे, किंवा दुसरं घेऊ आपण, हेच घेऊ. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. आता ह्याच्यामध्ये मी हा बाजू घेतो की 4 नंबरचा जो आहे तो पलीकडच्या बाजूने किती असेल, तर या बाजूने आपण बघितलं की त्याचा नंबर 4 आहे. ह्या बाजूने किती आहे, ह्या बाजूने काढला तर 1 आणि 2 नंबर आहे. मग आपण हे करताना काय करतो की 5 टोटल मुलं इथं लिहू शकतो मी, टोटल वजा एका बाजूने येणारी सिरीज, ठीक आहे, एका बाजूने येणारी सिरीज. टोटल मुलं किती आहेत, 5. एका बाजूने 4 येतं तर 1 येतं. पण याच्यामध्ये आपण एक अधिक ॲड करतो, एक अधिक वाढवतो, 2 बनतं. कारण इथं आपण बघितलं काय होतं की ज्यावेळेस मी 1 2 3 4 ह्या बाजूने मी पकडलं आहे, पण मला त्या बाजूने जर मोजायचं असेल तर हा एक सुटलेला आणि याचे स्वतःला पण एक कन्सिडर करावं लागेल, म्हणून स्वतःचा म्हणून आपण एक त्याच्यामध्ये काय करतो, ॲड करतो. तर टोटल किती आहे तर 31 आहे, बरोबर. आणि 15वा क्रमांक आहे 31 मुलींच्या रांगेत. मग टोटल किती आहे 31 आणि हिचा नंबर काय एका बाजूने 15, तो बरोबर किती येणार 15 आणि 16 31, प्लस याच्यामध्ये एक ॲड करावं लागेल तर 17वा नंबर होणार. ठीक आहे, नेहमी मागून मोजताना त्यामध्ये काय करावं लागतो, एक ॲड करावा लागतो. तर 17 हा काय असेल आपला उत्तर असेल, 17. JD2 पहिला नंबर बघून घ्यायचं. ह्या सिरीज जशा येतील या सिरीजमध्ये पहिलं काय करायचं, अगोदर नंबर बघून घ्यायचे. 2 4 6 8 ऑब्वियसली 10. 10चे ऑप्शन भरपूर आहेत, 1 2 ऑप्शन आहे, 2 ऑप्शन आहेत. तर 10 सेकंड तर पीज असायला पाहिजे, कारण दोन्ही याच्यात पीज दिलेला आहे. तर दुसरं तर बघू नये, फक्त पहिलं बघू. JKLM NOP QRS TUV, ठीक आहे, 2 सोडून PQRS TUV.
तर UV यायला पाहिजे. तर VP10 हे असेल उत्तर. पीचं बघण्याचं कारण नाही, कारण पी दोन्ही याच्यामध्ये दोनपैकी एकच काहीतरी आपलं काय असलं पाहिजे, उत्तर असलं पाहिजे. त्यानंतर आहे सिरीज ओळखायची आहे. 4 8 4 2 8 9 3 27 16 64 25 5 125 किंवा असं बघा 2ने मल्टिप्लाय 3ने मल्टिप्लाय 4ने मल्टिप्लाय 5ने म्हणजे गुणाकार होतोय आणि गुणाकार 6ने करायचा आहे. किंवा 2चा वर्ग 2चा क्यूब म्हणजे 2चा घन 3चा वर्ग 3चा घन 4चा वर्ग 4चा घन 5चा वर्ग 5चा घन 6चा वर्ग 6चा घन 6चा वर्ग आणि 6चा घन 6चा वर्ग 36 6चा घन 216 बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी वेगळेपण दाखविणारा घटक कोणता? मॉस्को, पॅरिस, न्यूयॉर्क, दिल्ली यासोबत JS पण वापरायचं आहे. आता मला सांगा दिल्ली काय कॅपिटल आहे, मुंबई कॅपिटल आहे इंडियाची. मॉस्को जे आहे कॅपिटल म्हणजेच आपली काय राजधानी आहे आपल्या याची इंडियाची राजधानी. मॉस्को रशियाची राजधानी आहे. फ्रान्सची पॅरिस आहे. न्यूयॉर्क जे आहे एक मोठं शहर आहे. न्यूयॉर्क हे कसली राजधानी नाही आहे. न्यूयॉर्क हे अमेरिकेमधील मोठं शहर आहे आणि अमेरिकेची राजधानी जी काय असते ती काय असते तुम्हाला माहीत असेल, वॉशिंग्टन DC. आंबा हा सायन्समधनं येतो प्रश्न की आंबा फळ तर बटाटा काय. ठीक आहे, आंबा हे फळ आहे तर बटाटा काय. आता याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन येतील, गाजर, बटाटा, हे सायन्सचा प्रश्न येतो याच्यामध्ये. तरी आपल्याला इथं जोडी लावायची होती म्हणून मी घेतलाय की आंबा जर फळ असेल तर बटाटा तुम्हाला माहीत असायला पाहिजे ते काय असतं, खोड असतं, मूळ नसतं. ठीक आहे, मूळ नसतं बटाटा हे खोड असतं. त्याच्यानंतर FORM फॉर्म DMTO ह्या संकेता अक्षरात लिहिला तर स्टॉप हा कसा लिहिला जाईल? FM FORM DEF एक काढला, देन JKL NO. ठीक आहे, त्यानंतर PQRST. ओके, -1 म्हणू शकतो आणि +1 म्हणू शकतो. PQRST MNO म्हणजे एमच्या पुढे गेलोय, मागच्या 2ला पुढे गेलोय आणि अगोदरच्या 2ला मागं आलोय, किंवा उलटं समजा. PQR च्या अगोदरचं OP, Pच्या अगोदरचं मी नंतरचं घेतो किंवा कारण ही मागे यायच्यापेक्षा पुढे जाणं सोपं असतं. म्हणून आपण काय करू, डायरेक्टली POच्या पुढचा घेऊ. जसं इथं MNO. ठीक आहे, PQR R पाहिजे, MNO PQ Q पाहिजे. QR ऑप्शन QR इथं आहे, हे 2 तर गेले. QR फक्त आता सुरुवात इथं पण Q आहे तर Q कन्फर्म झालेलं आहे. सुरुवातीला आपल्याला काय लागणार आहे, Qच लागणार आहे. दोन्ही ठिकाणी Qच आहे, फक्त U चेक करायचा आणि R चेक करायचा. PQUVW इथं पाहिजे होतं, PQRST तर T इथं बसतं. तर QR काय आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, हत्तीला बैल म्हटले, वाघाला सिंह म्हटले, तर शिंगे असणारा प्राणी कोणता? शिंगे असणारे प्राणी भरपूर आहेत बरोबर. पण आपल्याला कुठले घ्यायचे आहे की इथे जे असतील त्या ह्यामधला कोण आहे, ह्यामधला जो शिंगे असणारा कोण आहे, तर ह्यामधला शिंगे असणारा आहे आपला बैल. आणि बैलाला आपण काय म्हटलं, बैलाला आपण हत्ती म्हटलं. बैलाला काय म्हटलं, हत्ती म्हटलं. तर हत्तीला काय असायला पाहिजे, शिंग असायला पाहिजे. तर हत्ती काय आपलं उत्तर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न जेव्हा कधी येईल त्यावेळेस लक्षात ठेवायचं की सेकंड पोझिशन, दुसऱ्यावाल्या पोझिशनमध्ये दुसऱ्याच्या जागी, दुसऱ्या सेकंडवाल्या जागी जिथं भागाकार असेल ते पहिले घ्यायचं. ठीक आहे का, कारण कंचे भागू बेवनी जायचं आहे. भागाकार अगोदर, मग गुणाकार, मग पुढचं. तर सेकंडवाल्या जागी इथं बघा, इथं प्लस आहे, ह्या 2 मधला सेकंड, म्हणजे हे 2 असले त्याच्या मागचा, ह्या 2 मधला मागचा, ह्या 2 मधला मागचा आणि ह्या 2 मधला मागचा. आता भागाकार इथं आहे म्हणजे प्लसच्या जागी आहे, प्लसच्या जागी भागाकार आहे, प्लसच्या जागी भागाकार आहे. तर इथं भागाकार घ्या, पहिले भागाकार करा. 7/7 7 1 7 हे जसं तसं. त्यानंतर मग गुणाकार बघा, गुणाकार इथं आहे, वजाच्या जागी इथं. ठीक आहे, वजाच्या जागी गुणाकार, इथं गुणाकार. 5 × 1 / 8 × 9, 5 1 5. मग या साईडला 9 × 5 / 8. आता त्यानंतर प्लस बघू, गुणाकारच्या जागी प्लस आणि राहिलं भागाकारच्या जागी मायनस आहे.
बरोबर, भागाकारच्या जागी मायनस आहे. झालं, इथपर्यंत आलं. आता सॉल्व करू. 9 5 14 वजा 8 बरोबर 6. तर 6 इथं दिलेलं आहे. तर 6 आपलं काय असेल, उत्तर असेल. PQRS या परीक्षेसाठी येतात. पी प्रथम येत नाही. बरं, PQRS मी इथं लिहितो. आता हा प्रश्न जो असतो तो प्रश्न असतो पझलचा. पझलचा प्रश्न असल्यामध्ये याच्यामध्ये पॉसिबिलिटीज, संभाव्यता खूप जास्त निघते. संभाव्यता टॉपिक वेगळा झाला. आपल्याला काय ह्याच्यामधल्या पॉसिबिलिटीज की कसे कसे कोण कोण बसू शकतात. ठीक आहे, 4 लोक आहेत PQRS. तर 4 जागा मी लिहून ठेवतो. 1 2 3 आणि 4 PQRS. त्यामध्ये पी प्रथम येत नाही. पी जर प्रथम येत नाही, पुढचं वाचून घ्या अगोदर. पी हा प्रथम येत नाही, क्यू हा पीच्या अगदी पुढे येतो. ठीक आहे, पी प्रथम नाही आला पाहिजे, म्हणजे पहिला नाही आला पाहिजे. 1 2 3 4 पी पहिला नाही आला पाहिजे. तर पी इथं दुसरा येऊ शकतो, पी तिसरा पण येऊ शकतो आणि पी चौथा पण येऊ शकतो. लक्षात घ्या की पी 1 सोडून कुठेही येऊ शकतो. तर मग 1 सोडून एका याच्यात मी असं म्हणू शकतो की पॉसिबिलिटी ए, पॉसिबिलिटी बी, पॉसिबिलिटी सी, की सी चान्स काय, बी चान्स काय आणि ए चान्स. ए चान्समध्ये तो दुसरा येईल, बी चान्समध्ये तिसरा, सी चान्समध्ये चौथा. क्यू हा पीच्या अगदी पुढे येतो, क्यू हा पीच्या अगदी पुढे येतो. झालं. त्यानंतर एस हा शेवटी येत नाही, एस शेवटी येत नाही. एस इथं येत नाही तर इथं येणार, राहिलं PQR. एस इथे नाही तर इथं येणार PQR. आता इथं एस इथं पण येऊ शकतो, इथं पण येऊ शकतो. मग आर पण इथं पण येऊ शकतो, आर इथं पण येऊ शकतो. आता त्यांनी विचारलं तर प्रथम कोण येतं. प्रथम आता आपल्याकडे 3 चान्सेस आहेत. 3 पैकी 3 पण खरे असू शकतात. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. मग यातलं एक म्हणतं क्यू येतं, एक म्हणतं एस येतो, एक म्हणतो SR येतो. ठीक आहे, आता तुम्हाला इथे हे डोकं नाही लावायचं आहे की जास्त कोण येतं, 2 ठिकाणी एस दिसतोय. नाही, हे पण बरोबर असू शकतं, हे पण बरोबर असू शकतं, हे पण बरोबर असू शकतं. म्हणजे क्यू पण येऊ शकतो, एस पण येऊ शकतो आणि SR पण येऊ शकतो. तर QSR हे तिघापैकी कोणी पण पहिलं येऊ शकतं, प्रथम येऊ शकतो. तर आपल्याला काय घ्यायचं आहे ते घेतलंय आपण. 2 नाणी फेकली असता कमीत कमी 2 हेड म्हणजे छापा मिळण्याची संभाव्यता किती. पहिलं तर 2 नाणी फेकली असताना काय होतं, माझ्याकडे 2 नाणी आहे, मी 2 नाणी फेकली. 2 नाणी फेकल्यानंतर एका नाणीवर हेड आलं, दुसऱ्या नाणीवर टेल आलं. पहिल्या याच्यात हेड टेल आलं. मग परत फेकलं तर दोन्ही याच्यात हेड आलं. मग परत फेकलं तर टेल आलं. परत फेकलं तर टेल हेड आलं. हे असं होऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त काहीच आउटकम येणार नाही. ठीक आहे, हे 4 पैकीच काही ना काही येणार आहे. आणि कमीत कमी 2 पाहिजे. याचा अर्थ होत असतो की कमीत कमी 2 घ्या, जास्तीत जास्त कितीही चालेल, कमीत कमी 2 पाहिजेतच. मग 2 एच कुठं दिसतात तुम्हाला, हेड पाहिजेत 2. इथं 1 आहे, इथं 0 आहे, इथं 1 आहे, मग इथं 2 आहेत एच. म्हणजे एकच अशी जागा आहे की जिथं काय होऊ शकतं, दोन्ही हेड येऊ शकतात. आता एकच अशी जागा आहे पण कितीपैकी, 4 पैकी ना, 4 पैकी एक असा आहे. तर एकाच 4 हे काय असणार आहे आपला उत्तर, एकाच 4. ठीक आहे, संभाव्यता प्रश्न सोपा आहे. विधान, आंबे द्राक्षापेक्षा महाग आहे. आंबे द्राक्षापेक्षा, ठीक आहे, आंबे द्राक्षापेक्षा काय महाग आहे. द्राक्षे सफरचंदापेक्षा स्वस्त आहे. सफरचंदपेक्षा द्राक्षे स्वस्त आहे. आंबेपेक्षा द्राक्षे स्वस्त. आता या दोघांमध्ये जर बघाल तुम्ही, आंबे आणि सफरचंदमध्ये कन्फर्म नाही सांगू शकत की कोण महाग आहे. तसं बघायला गेलं सफरचंदच महाग असते असं पण गरजेचं नाही. सीझनमध्ये आंबे पण महाग होऊ शकतात. तर आंबे आणि सफरचंद ह्याच्यात आपल्याला क्वेश्चनमध्ये काही दिलेलं नाही आहे की आंबे आणि सफरचंदमध्ये काय रेस आहे, दोघांमध्ये काय आहे. तर ऑप्शनमध्ये विचारलं की सर्वात महाग फळ कोणते. आंबा पण असू शकतो, सफरचंद पण असू शकतं. आंबे, सफरचंद, द्राक्षे निश्चित सांगता येणार नाही. तर निश्चित सांगता येणार नाही. का? कारण दोघांबद्दल काहीच माहिती दिलेली नाही आहे. 96 मीटर लांबीच्या दोरीचे 12 मीटरचा एक तुकडा असे 8 तुकडे बनवण्यास किती वेळ लागेल. एवढं काही गरजेचं नव्हतं कोणतं काय, फक्त प्रश्न एवढाच आहे की 8 तुकडे बनवण्यास किती वेळ कापावे लागेल. 8 तुकडे करण्यास आता माझ्या बोटात 4 तुकडे झाले, 1 2 3 4. ठीक आहे, 1 2 3 4 हे 4 झाले. कापलं किती वेळ, समजा हे अशी एक पूर्ण एक पाटी आहे. ठीक आहे, याला मी एक वेळेस कापलं, 1 2 आणि 3 वेळेस कापल्यानंतर 4 होतात. जर 4 वेळेस कापलं, 1 2 3 4, तर 5 होतात. म्हणजेच काय, जेवढे तुकडे करायचे त्याच्यापेक्षा एक काय करावं लागतो, कमी कापावा लागतो. मग 8 तुकडे करायचे त्याच्यापेक्षा एक कमी म्हणजेच काय, 7. बरोबर, 8 वजा 1 7. जेवढे तुकडे करायचे असतात त्याच्यापेक्षा एक काय करावं लागतो, कमी कापावा लागतो.